सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। शहरातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मागण्याचा हा जनतेचा हक्क आहे। मात्र काहीतरी ठळक अशी कामे उभी राहतील असा माझा प्रयत्न राहणार आहे। नगराध्यक्ष पदाचा पदभार संदेश पारकर यांनी स्वीकारल्यानंतर प्रथम माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया। नगराध्यक्ष पदाचा पहिला पदभार तुम्ही स्वीकारला आहे, आजचा पहिला दिवस आहे, काय प्रतिक्रिया आहेत? मी कणकवली वासियांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। त्यांच्यामुळेच ही जबाबदारी, एक नवी जबाबदारी मला या ठिकाणी शहरवासियांना मिळाली। खरं तर नगराध्यक्ष पद हे जरी जनतेनं मला त्या ठिकाणी माझा सन्मान केलेला जरी असला तरी या पदाला न्याय देणं, या पदाची प्रतिष्ठा राखणं आणि कणकवलीवासियांचा सर्वांगीण विकास करणं आणि कणकवलीवासियांचा स्वाभिमान आणि सन्मान जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न या निमित्तानं मी करेन। माझं त्या सगळ्या सांगण्यामध्ये जी लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे। प्रत्येक निवडणूक संपली, राजकारण संपलं, जनतेनं निकाल दिला, कौल दिला। आता माझी शहरातली सगळी जनता ही माझी आहे। या जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकांना कसं त्या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून त्याचा उपयोग होईल, त्याची कशी कामं मार्गी लागतील, कसा त्यांचा फायदा त्या ठिकाणी करता येईल, हा एक प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या माझ्या कामातनं त्या ठिकाणी राहील। मी आता येत असताना माझं जोरदार जल्लोषी स्वागत झालं, कार्यकर्त्यांनी केलं। मी या जी वास्तू आहे या वास्तूला सुद्धा त्या ठिकाणी नमन केलं की एक माझ्यावर जी जबाबदारी आली त्या 5 वर्षामध्ये त्या जबाबदारीला न्याय मिळू दे आणि काहीतरी चांगलं भव्य दिव्य असं काम माझ्या हातातनं उभं राहू दे। मी म्हटलं होतं की मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, हे तर जनतेचा हक्कच आहे, अधिकार आहे, ते तर आम्ही देणारच आहोत। पण काहीतरी अशी ठळक कामं जी शाश्वत विकासाची, जी कणकवली शहरामध्ये उभी राहतील आणि खरं तर एक मोठं शहर कणकवलीतलं, या जिल्ह्यातलं, ज्याला सगळ्या प्रकारचं महत्त्व आहे। व्यापाराचं एक केंद्र आहे, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मोठं शहर आहे। या शहराला साजेसं काम आपल्याला उभं करायचं आहे। या शहराची जी एक इमेज आहे, प्रतिमा आहे, ही कशी त्या ठिकाणी चांगली निर्माण करता येईल हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो करेन। आणि याच्यासाठी मला कणकवलीवासियांचं सहकार्य लागणार आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली, माझे सगळे जे सहकारी नेते आहेत त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतलेली आहे, सर्वच पक्षांची, आमच्या शहर विकास आघाडीची। आणि जे नगरसेवकला उमेदवारी सेविका म्हणून नगरसेवक म्हणून उभे होते त्यांनी अटीतटीची लढाई केली, काहींना त्या ठिकाणी पराभव पत्करावा, काही लोक 8 नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत। पण आज मी नगराध्यक्ष झालेलो आहे म्हणजे तेच त्या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष झालेले आहेत। मी त्या ठिकाणी आपला पराभव समजून जे कोण जे आहेत म्हणजे संदेश पारकर हे तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल आणि तुमचे जे काही वार्डातले प्रश्न असतील, तुमचे जे काही समस्या असतील, या सगळ्या समस्या या नगराध्यक्ष पदाच्या अधिकारातून मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। खरं तर या शहराला अधिकचा आर्थिकचा विकास निधी लागणार आहे, कारण या शहराची जी उत्पन्नाचे सोर्स आहेत ते टॅक्सेशन आहे आणि टॅक्सेशन आणि सरकारच्या, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या येणाऱ्या योजना, त्याच्यामधनं येणारा पैसा आणि त्याच्यावर या सगळ्या शहराचं बजेट आहे। पण त्याच्यापेक्षा अधिकचा निधी कसा या सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आणता येईल, कुठल्या विविध योजना राबवता येतील, ज्याचा थेट लाभ सर्वसामान्यांना मिळेल। अनेक प्रश्न आहेत कणकवली शहराच्या प्रश्नामध्ये। सगळ्यात 1999ला तेव्हा राजन दिघे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, 1999ला या जिल्ह्याचा, या शहराचा डीपी झाला। या डीपीमध्ये जवळजवळ 57 ते 58 आरक्षणं आहेत। या 58 आरक्षणापैकी काही आरक्षणं गेल्या वर्षामध्ये, काही वर्षामध्ये उभी झाली, पण उर्वरित आरक्षणं जी शहराच्या गरजेची आहेत ती आरक्षणं संपादित करून ती विकसित करण्याचा प्रयत्न हा फार मोठा राहणार। मग संपादनाला पैसे लागतील, विकासाला पैसे लागतील आणि हे पैसे आणणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही करू। आणि या शहरातली ड्रेनेजची सिस्टम आहे, या शहरातली पार्किंगची व्यवस्था आहे, या शहरातल्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा या शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी समजून घेईन। आज मी नुकता जबाबदारी घेतलेली आहे। मी कुठेतरी प्रशासनाशी चर्चा करेन, आस्थापनाशी, कर्मचाऱ्यांच्या विभागाशी चर्चा करेन, काय नेमके प्रश्न आपल्याकडे प्रलंबित आहे, काय नेमकं त्याच्यावर निर्णय करायला पाहिजे।
आणि माझं तर म्हणणं असं आहे, मी तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेला सांगतो की इथं येण्यामध्ये कोणाला काही अडचण नाही, सहज प्रत्येकानं यावं, आपलं काम त्या ठिकाणी सांगावं आणि त्या कामाला आपण त्या ठिकाणी न्याय देऊ, ही भूमिका आमची. म्हणजे नगरपालिका ही कोणाच्या संदेश पाजळ्यांच्या मालकीची नाही, ह्याचा मालक माझ्या कणकवली शहरातली जनता आहे, माझ्या शहरातला मतदार आहे. मिळाली होती म्हणजे या सगळ्या कारभाराबद्दल जे मागचे सत्ताधारी होते की इथं CCTV लावून कोण या ठिकाणी येतो या नगरपालिकेत, त्याच्यावर वॉच ठेवला जायचा, त्याचं काम काय आहे ते माहिती घेतलं जायचं आणि मग कसं अडवायचं ही भूमिका ठरवली. मी तर ते म्हणेन की ही CCTV सुरक्षेचा CCTV राहील, पण जनतेच्या कामाला त्या ठिकाणी CCTV आम्ही ठेवणार नाही. नगरपालिकेची सुरक्षा त्याच्यासाठी CCTV राहील, पण कोण आलाय त्याचं काम काय आहे आणि ते अडवायचं ही याच्यासाठी CCTV राहणार नाही, ती CCTV काढली जाईल. नगरपंचायतमध्ये जे खाजगी कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यामध्ये जो पगार निघतोय आणि त्यात कमिशन खाल्लं जातं असा आरोप केला होता प्रचारात. आता त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळणार आहे का? एक लक्षात घ्या, जे आरोप मी केले होते त्याची सत्यता मी तपासून पाहिन, काय नेमकं चाललेलं आहे आणि ज्याची मेहनत आहे, ज्याचं श्रम आहे, त्या मेहनतीचे आणि श्रमाचे पैसे मात्र मी त्या ठिकाणी नक्की देणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही खर्चाट त्या ठिकाणी होणार नाही. जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्याचा काय अपेक्षा असेल ते त्याला दिलं जाईल, पण ज्याचा मेहनताना आहे, जो श्रम करतो, त्याला जो बेसिक रोजगार मिळाला पाहिजे तो मात्र आम्ही त्या ठिकाणी नक्की देणार. भाई, तुमचा आरोप होता 16,000 पगार दिला जातो नगरपंचायतकडनं, कर्मचाऱ्यांना 9,000 दिला जातो, वरचे पैसे कोण खाते असा आरोप होता. नाही, बरोबर आहे, हा आरोप होता. आता मी याच्यामध्ये सत्ताधारी म्हणून अधिकार मला मिळालेले आहेत. जर हे खरं असेल तर ते 16,000 रुपये त्यांना दिले जातात. लोक ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी कणकवली वासियांना न्याय दिला नाही विकासामध्ये. अनेक काहीतरी तो मध्ये AG काय 2G काहीतरी प्रकल्प आला होता 900 कोटी रुपये, आणि त्याच्यासाठी कणकवली नगरपालिकेची काही जमीन ही सुद्धा घाण ठेवलेली आहे जवळजवळ 3 एकरच्या वर. तर तो प्रकल्प तर आला नाही, पण ती घाण ठेवलेली जमीन सोडण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील. आणि खरोखर जर तो प्रकल्प योग्य असेल किंवा तशा प्रकारचा काही प्रकल्प करता येईल का कचऱ्याच्या बाबतीमध्ये, ड्रेनेजच्या बाबतीमध्ये, पण मी आज मोठी घोषणा करणार नाही. मी जे करायचं त्याची घोषणा करेन, पण ती मी माहिती घेतो नेमकं काय. पाण्याच्या बद्दल मी म्हटलं, पार्किंगच्या बद्दल, भटक्या कुत्र्याच्या बाबतीत हा सगळा त्रास मी सुद्धा सकाळी आता मॉर्निंग वॉकला जातोय, मलाही कळतो भटके कुत्रे काय आहेत. त्यामुळे त्याचा काय बंदोबस्त करायचा COच्या बरोबर मी चर्चा करेन, प्रशासनाशी चर्चा करेन आणि काय चांगले निर्णय करता येतील जे तुमच्या मनात आहेत की लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना. सत्ता परिवर्तन झालंय, बदल झाला, आता लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करीन. आणि तुमच्या काय सूचना असतील पत्रकारांच्या तर घेऊच, जनतेच्या मध्ये दरबार भरून जनतेच्या पण सूचना घेऊ आणि तशा प्रकारचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न राहील. मी जेव्हा नगराध्यक्ष होतो मला आठवतं, नगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम मी राबवली होती आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी माहिती संकलन केलं होतं काय विकास करायला पाहिजे, काय अडचणी. पण दुर्दैवानं त्याच्यानंतर माझी सत्ता आली नाही. पण आता सत्ता आलेली नाही, आता मी उलटा करेन. आता सत्ता आल्यामुळे पहिला नगराध्यक्ष आपला दारी लवकर, आताच मी महिन्यापूर्वीच सगळ्यांकडे फिरून आलोय. थोड्याशा कालावधीनंतर परत एक असा मोहीम घेईन, सगळ्या नगरसेवकांना, निवडून आलेल्या माझ्या उमेदवार उभे राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना, निरीक्षकांना, माझ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बरोबर घेईन आणि त्या भागामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी करून त्यांच्या ज्या लोकांच्या काय संकल्पना आहेत, काय त्यांचे प्रश्न आहेत. कारण सत्ता एकतर्फी आतापर्यंत काही लोकांच्या हातात होती, त्यामुळे काही लोकांची मुस्कटदाबी झालेली आहे, काही लोकांना इथं न्याय मिळालेला नाही. त्या लोकांना मी आवाहन केलेलं आहे, आता तुम्ही या, काय तुमचे प्रश्न आहेत, पण त्याला मेरिट हवं, योग्य असलेल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल. तिथं कुठेही डावं उजवं केलं जाणार नाही, समान न्याय हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जाईल. भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले, उपनगराध्यक्ष पदावर त्यांचा दावा आहे, त्यांनी देखील विकास कामं करणार असं सांगितलंय. एक लक्षात घ्या, मी अजूनही कायद्याची माहिती घेतो. माझे 8 नगरसेवक निवडून आले, विरोधी नगरसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल. शेवटी आपल्याला सत्ता चालवायची आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे माहिती आहे, नगराध्यक्षाला 2 मताचा अधिकार आहे आणि 2 मताचा अधिकार असल्यामुळे या नगरपालिकेमध्ये 10चं बहुमत तरी सुद्धा मी बहुमताच्या जोरावर मस्ती करणार नाही. मला विरोधी नगरसेवकांचं पण सहकार्य हवं. मी त्यांच्याशी चांगल्या कामामध्ये, विकास कामामध्ये चर्चा करेन. त्यांचा सुद्धा पाठिंबा चांगल्या कामासाठी मी या नगरपालिकेमध्ये घेईन. भाई, या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरलेली निलेश राणे आणि माजी आमदार राजन तेली साहेब तुमच्या सोबत आहेत. तर काय त्यांच्या एकूणच भूमिकेबद्दल किंवा तुम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल तुमची भूमिका? नाही, खरं तर मी राजन तेली असतील, सुशांत नाईक असतील
हे म्हणजे पहिली सुरुवात या शहर विकास आघाडीला निर्माण करण्यासाठी त्यांनी केली आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे. म्हणजे हा एक ज्याला जो जनतेमध्ये जे मत होतं की सत्ता परिवर्तन झालं पाहिजे आणि जर कोणीतरी ही लढाई हातामध्ये घेतली तर आम्ही लोक ही जनता त्यांच्या मागे राहू, हा जनतेचा एक अंडर करंट एक म्हणजे जाणवत होतं लोकांना हे सत्ताधारी नको होतं. अशा वेळी कोणतरी लढलं पाहिजे आणि जर सगळे आम्ही एकत्र झालो शहर विकास आघाडी म्हणून आणि विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी झाली नाही आणि एकत्र होऊन लढलो, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिंदेसेना शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, RPI असेल, मनसे असेल, जे सगळे पक्ष आहेत या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये असणारे, ते सगळ्या पक्षांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून आम्ही ही लढाई एक परिवर्तनाला लोकांना साथ घातली आणि एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर, जनतेला पर्याय हवा ना. जर समजा कोणतरी या म्हणजे जी सत्ताधारी होती, जी भ्रष्ट टोळी होती, त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणतरी सक्षम पर्याय हवा. हा सक्षम पर्याय संदेश पारकर आणि 17 नगरचौक हे आम्ही उभे केले. त्यावेळी जनतेचा विश्वास निर्माण नाही. अवघ्या 12 दिवसामध्ये हा कणकवली शहरातल्या जनतेने मतदारांनी चमत्कार केलेला आहे. हे कणकवलीकरांचं कौतुक आहे, कारण हा चमत्कार फक्त कणकवलीकर करू शकतात. मी सातत्याने सांगितलं होतं की या शहरामध्ये लोकशाही निर्माण झाली पाहिजे, या शहराचा स्वाभिमान हा जिवंत राहायला पाहिजे आणि हे शहर प्रत्येकाला आपलंसं वाटलं पाहिजे. भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा जो नारा होता या भ्रष्ट टोळीच्या विरोधात, याबाबत लोकांनी हा कौल दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा, माझी पण जबाबदारी आहे, मी सुद्धा तितकीच जबाबदारी प्रामाणिकपणे पेलली पाहिजे आणि लोकांची जी विकासाची अपेक्षा आहे ती त्या ठिकाणी मी पूर्ण केली. मी बसलेलो आहे, प्रत्येक आता राजन शिंदे सेनेमध्ये आहे, मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, सुशांत नाईक युवा सेनेचे आहे, सगळ्या पक्षाचे आहेत. आज या शहरामध्ये आम्ही शहर विकास आघाडी म्हणून बसलेलो आहोत. याबाबतचा निर्णय जसा शहर विकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला तोच निर्णय सगळ्यांच्या चर्चेतनं आम्ही करू. आम्हाला थोडी तरी उत्सुकता ठेवा. कणकवलीच्या निकालाची उत्सुकता जशी तुम्हाला महाराष्ट्राला, या जिल्ह्याला होती, या शहराला, तशी काहीतरी उत्सुकता तुम्हाला राहू दे. सगळं आज कसं सांगतो ना सगळं. फक्त माझं विजन या कणकवली शहराच्या विकासाचं आहे. शहराला विकासाचा निधी कसा येईल, या शहराचे विकासाचे प्रश्न कसे सुटतील आणि सर्वसामान्य माणसाला, या शहरवासियांना, मतदारांना आणि जनतेला न्याय कसा मिळेल, हा माझा प्रयत्न आहे. निलेश महायुती म्हणून ते काम करतात, त्यांच्या भावना ह्या योग्य आहेत, असू शकतात, त्याच्याबद्दल माझं काय मत नाही. पण त्यांनी ज्यावेळी कणकवली शहराची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी झोकून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं. मी पहिलं सांगितलं की निलेश राणे यांनी, आमदारांनी, या शहरातलं जर त्यांच्या एंट्रीनं काय झालं असेल तर पहिलं कणकवली शहर भयमुक्त झालं, लोकशाही निर्माण झाली. आणि दुसरी त्यांनी जबाबदारी मी त्यांना सांगितली होती की निलेश राणे साहेब, आपण पालकत्व घ्या, आपण एका सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, पालकत्व घ्या, शहराचा जो विकास आहे त्याचा निधी आणून, तोही शब्द त्यांनी जाहीरपणे दिला. आणि एवढंच सांगितलं की संदेश पारकरची विजयी मिरवणूक किंवा गुलाल हा जो संदेश पारकरचा आहे तो मी त्या ठिकाणी त्यांना निवडून आणणार आहे, हा सुद्धा निर्धार त्यांनी केला. मेहनत घेतली. पालकमंत्री रत्नागिरीचे उदय सामंत यांनी सुद्धा फार मोठी मदत या सगळ्या शहर विकास आघाडीत केलेली आहे. अनेक वैभव नाईक आहेत, आमदार उपरकर आहेत, सतीश सावंत आहेत, संजय आगरे आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, राजेंद्री साहेबच आहेत ना. मी पहिलंच त्यांना सांगण्याचा प्रश्न असा आहे की सगळ्यांनी मिळून एक मिशन म्हणून एक काम केलेलं आहे. एकच मिशन होतं, एकच ध्येय होतं, एकच उद्दिष्ट होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भ्रष्ट टोळी या नगरपालिकेमधून सत्तेवरनं खाली खेचायची आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये ही सत्ता द्यायची. आणि ते स्वप्न या शहर विकास आघाडीने आणि कणकवलीच्या जनतेनं पूर्ण केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही कसं आहे की या शहराच्या विकासाला जो मदत करेल त्याला त्या ठिकाणी आमची म्हणजे स्वागत आहे, चांगली गोष्ट आहे. आणि हेच तर आम्हाला हवं आहे. आमचं तेच म्हणणं आहे की कणकवली शहर हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळे या शहराचा विकास होऊ शकला नाही. जो झाला तो भ्रष्टाचार झाला. आता भ्रष्टाचार बंद, भय बंद आणि विकास सुरू, शाश्वत विकासाची सुरुवात आम्ही या नारळ या चिन्हानं त्या ठिकाणी करणार आहे. नारळ हे चिन्ह जे आहे श्रीफळानं शुभारंभ करून शाश्वत विकासाची सुरुवात या कणकवली नगरपालिकेच्या माध्यमातून करणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.